श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सीता ही रावणाची मुलगी होती. या कथेमध्ये लपलेलं आहे रामायणातील खूप मोठं रहस्य. मित्रांनो, रावणाने कुबेराकडून लंका जिंकून घेतली आणि तो लंकेचा राजा झाला. भविष्यवेत्यांनी तुला होणारे पहिले अपत्य तुझ्या लंकेचा विनाश करण असे रावणास सांगितले. रावणाचा मामा मारीच आणि इतर दरबारी तेव्हा तेथे उपस्थित होते. रावणाने हे सगळं हसल्या वारी नेले, पण हे भविष्य ऐकून मारीच हादरला. सगळे भयभीत झाले. एवढे कष्टाने मिळवलेले साम्राज्य फक्त एका अपत्यामुळे लयास जाणार असे वाटून जो तो चिंता व्यक्त करू लागला. रावणाने सगळ्यांना शांत केले आणि मूल जन्माला आल्यानंतर बघता येईल असे म्हणून वेळ मारून नेली. रावणाला यथावकाश मुलगी झाली. रावणाला ते गोंडस बाळ पाहून खूप हर्ष झाला. तशी दिवंडी लंकेत पेटवण्यात आली. मारीच आता मात्र लंकेवरच्या भावी संकटाने घाबरला. सगळे दरबारी पुन्हा चिंतेत पडले. त्यांना भविष्यवेत्यांचे भविष्य आठवले. त्या मुलीला नष्ट करायचे असे रावणाला सुचवण्यात ठरवले, पण कुणालाच रावणाला तोंड देण्याची हिंमत नव्हती. सर्वांनी हे काम मामा मारीच यांच्याकडे सोपवले. मारीच याने रावणाजवळ हळूच विषय काढला आणि भयंकर भविष्याची आठवण करून दिली. तुझ्या मुलीला नष्ट करण्यातच आपल्या लंकेचं हित आहे असे सांगितले. पण रावण मारीवावरच उसळला. असे कदापि होणार नाही असे सांगितले. मारीच निराश झाला. आता मात्र रावण सावध झाला. आपल्याच दरबाऱ्यांपासून आपल्या मुलीला धोका आहे हे त्याने ताडले. त्याने डोळ्यात तेल घालून स्वतःच्या प्रिय मुलीवर लक्ष ठेवले. इतकेच नाही तर कुठे युद्धाला जायचे असेल तरी त्या लहान बाळाला तो सोबत घेऊन जाऊ लागला. एकदा असेच मध्य भारतात रावण मारीचा सोबत युद्धासाठी गेला होता. सोबत अर्थातच त्याची लाडकी मुलगी होती. तिचे रक्षण करण्याची जबाबदारी मारीचाकडे सोपवून रावण सैनिकासमवेत आघाडीवर गेला. मारीच त्या संधीची वाट पाहत होता. ती त्याला सापडली. ती गोंडस मुलगी त्याच्याकडे बघून हसत होती, पण मारीचाच्या मनात तिला नाहीसे करण्याचे चालले होते. त्याचा हात तलवारीजवळ गेला, पण त्या मुलीने त्याचे बोट घट्ट पकडले. त्या निष्पाप चेहऱ्याकडे बघून त्याला तिला मारावसी वाटेना. त्याची मनस्थिती द्विधा झाली. त्याने एका विश्वासू सेवकाला रावणाच्या मुलीला घनदाट जंगलात नेऊन मारण्यास सांगितले. तो सेवक तिला हातात घेऊन जंगलात शिरला. बराच वेळ त्याची पायपीट चालली होती. इतक्या वेळात त्या सेवकाच्या मनात त्या मुलीविषयी करुणा उत्पन्न झाली. त्या मुलीला आपण न मारता सोडून देऊ आणि मारीचाला तिला मारल्याचे सांगू असे त्याने मनात ठरवले. पण तेवढ्याशा बाळाला कुठे सोडावे हेच त्याला समजत नव्हते. या विचारात चालत असताना त्याचा पाय पाऊस झाल्यामुळे तयार झालेल्या खड्ड्यातील गाळ्यात रुतला. त्यात अचानक त्याला दुरून माणसांचे बोलणे ऐकू येऊ लागले. तो घाबरला. त्याने त्या मुलीला गाळात ठेवले. स्वतः धडपड करून कसा तरी बाहेर पडला आणि जवळच्या उंच झाडावर लपून बसला. वैदेह अर्थात मिथिली नगरीचा राजा जनक यांच्या शेतावरून सैनिकांसोबत राजवाड्याकडे परतत होता. लहान बाळाचे रडणे त्याच्या कानावर पडले. राजा जनक त्या खड्ड्यात जवळ आला. त्याला सुंदरसे बाळ गाळात पडलेले दिसले.
त्याने ताबडतोब सेवकांच्या मदतीने जवळचा नांगर गाळात टाकला. त्या नांगराच्या मदतीने त्याने त्या मुलीला बाहेर काढले. ही मुलगी कोण येथे ठेवून गेले असावे असा प्रश्न त्याला पडला. त्याने आसपास शोध घेतला, परंतु शोध लागला नाही. अपत्यहीन जनकाने ती मुलगी परमेश्वराचा प्रसाद मानून तिचा सांभाळ करण्याचे ठरवले. मारीचाचा सेवक झाडावरून सगळं पाहत होता. जनक त्या मुलीला घेऊन निघून गेल्यावर तो खाली उतरला. त्याला त्या मुलीला कोणीतरी सज्जन लोक घेऊन गेले याचा आनंद झाला, पण मारीचाला काय सांगायचे असा प्रश्न त्याला पडला. त्याने आपलेच बोट तलवारीने कापले आणि त्याचे रक्त मारीचाला दाखवले आणि काम फक्त केल्याचे सांगितले. मारीचाला आनंद झाला. आपली लंका भावी संकटातून वाचली याचा त्याला आनंद झाला होता. त्याने रावणाला काय सांगायचे याचे उत्तर तयार ठेवले होते. परतल्यानंतर रावणाने मुलगी कोठे आहे असे मारीचाला विचारले. वन्यशादपांनी अचानक हल्ला केला आणि मुलीला ओढून घेऊन गेले असे त्याने सांगितले. रावणाने क्रोधित होऊन मारीचाला खूप शिव्या दिल्या. मोठाच संताप केला. तो मारीचाला मारण्यास धावला, पण इतर सैनिकांनी त्याला ओढले. रावणाला त्याच्या मुलीचा चेहरा आठवून त्याला रडू कोसळले. त्याला कसेबसे लंकेत आणले गेले व मुलीच्या वियोगाच्या दुःखातून त्याला बाहेर पडणे जमले नाही. मध्यंतरी बरेच वर्ष गेली. जनक राजाची मुलगी सीता उपवर झाली. तिला पराक्रमी पती लाभावा म्हणून जनकाने सीतेचे स्वयंवर करण्याचे ठरवले. देशोदेशीच्या राजांना स्वयंवराचे आमंत्रण दिले गेले. रावणालाही आमंत्रण गेले. जनकाला मुलगी नव्हती हे त्याला माहीत होते. अपत्यहीन असलेल्या जनकाला मुलगी कधी झाली आणि ती लग्नायोग्यही झाली याचे आश्चर्य रावणाला वाटले. अधिक चौकशीसाठी त्याने निवडक लोकांना मिथिलेत जाऊन खरे काय आहे ते जाणून घेण्यास सांगितले. सेवकांनी जनक राजाला ही मुलगी बऱ्याच वर्षापूर्वी जंगलात सापडली असे रावणाला गुप्तरित्या चौकशी करून आल्यानंतर सांगितले. रावणाला त्या काळात तो युद्धासाठी त्या भागात गेल्याचे त्याला आठवले. सीता ही आपलीच मुलगी आहे असा संशय रावणाला आले. त्याने मारीचाला आता ताब्यात घेतले. खरे सांगण्यास सांगितले, नाहीतर तू माझा मामा आहे हे मी विसरून जाईल आणि तुझा शिरच्छेद करेल असे धमकवले. मारीचाने घाबरून सर्व वृत्तांत कथन केला. ज्या सेवकाला मारीचाने सीतेला जंगलात मारण्यास सांगितले होते त्याला बोलवण्यात आले. त्याने जसे घडले तसे सांगितले आणि जनक राजा तुमच्या मुलीला घेऊन निघून गेला हे स्वतः बघितल्याचे सांगितले. मारीचाने आपण हे लंकेच्या आणि पर्यायाने आपल्या भल्यासाठी केले असे रावणाला स्पष्टीकरण दिले. इतर दरबारी लोकांनी मारीचाला पाठिंबा दिला. रावणाचा क्रोध नाहीसा झाला. रावणाने मारीचाला आणि सेवकाला मोठ्या मनाने माफ केले. आपली मुलगी जिवंत आहे याचाच त्याला खूप आनंद झाला. त्याला तिचा आपल्या हक्काच्या पित्याच्या घरी लंकेत आणू आणि स्वतः तिचे लग्न एखाद्या सम्राटाशी लावून देऊ असे त्याच्या मनात आले. त्याने सीतेच्या आणण्यासाठी मिथिलेत जाण्याचे ठरवले. जनकाला सर्व इतिहास सांगून सीतेला परत आणण्याचा त्याचा मानस होता. त्याला मिथिलेत पोचायला उशीर झाला. तो पोहोचला तेव्हा सीतेचे स्वयंवर चालू होते. शिव धनुष्याला दोरी बांधण्याची प्रतियोगिता तेथे चालू होती. जो दोरी बांधेल त्यालाच सीता माळ घालणार होती. रावण हतबुद्ध होऊन बघत होता. त्याने नशिबाला दोष दिला.
आता सीतेने एखाद्या चांगल्या वराला निवडावे म्हणजे झाले असे त्याला वाटले. तेवढ्यात टाळ्यांचा कडकडाट आणि जय जयकार झाला. कुठल्या तरी अयोध्या नावाच्या किरकोळ आणि छोट्या राज्याच्या राजकुमाराने, त्याचे नाव राम होते, त्याने शिवधनुष्याचा प्रत्यांचा बांधण्यात यश मिळवले होते. रावणाला हे अजिबात आवडले नाही, कारण लंकेसमोर अयोध्या हे त्याच्या दृष्टीने अगदी छोटे राज्य होते. रामाबद्दल त्याला चांगल्या गोष्टी समजल्या तेव्हा त्याने आपला राग गिळला. कोणाशी काहीच न बोलता मारीचासोबत तो पुन्हा लंकेला आला. आता आपल्या मुलीला राम सर्व सुख देईल का अशी चिंता त्याला पडली. पण काही दिवसातच नेसत्या वस्त्रांनिशी राम सर्व राज्याचा त्याग करून वनवासात सीतेसोबत निघाला. ही वार्ता त्याच्या कानावर पडली. आधीच त्याला हे स्थळ पसंत नव्हते आणि त्यात रामाने आपल्या मुलीला पुन्हा या वनवासाच्या संकटात टाकावे, ह्या गोष्टीचा रावणाला भयंकर क्रोध आला. स्वतःचा बाप लंकेचा सर्वाधिपती असताना आपल्या मुलीने जंगलात कंदमुळे खात दिवस काढावेत हे त्याला मान्य नव्हते. आपल्या मुलीला काहीही करून लंकेला घेऊन यायचे रावणाने ठरवले. रावणाने मामा मारीचाला यासाठी तयार केले. त्यांनी दोघांनी जंगलातील राम सीतेची कुटी शोधून काढली. त्यांना हवी ती संधी मिळेना. रामाचा भाऊ लक्ष्मण दिवसभर सीतेचे रक्षण करीत बाहेर बसलेला त्यांना दिसायचा. रावणाला एक युक्ती सुचली. त्याने मारीचाला हरणाचा आवाज काढण्यास सांगितले आणि लक्ष्मणाला दूरपर्यंत नेण्यास भाग पाडले. मारीचाने तेच केले. सीतेने महत्प्रयासाने लक्ष्मणाला हरणास पकडण्यास तयार केले. लक्ष्मण हरणास पकडण्यासाठी गेला आणि आपल्या प्रिय मुलीला घेऊन जाण्यासाठी गोसाव्याचे रूप धारण करून हातात भिक्षा पात्र घेऊन सीतेसमोर उभा राहिला. पुढे झालेले रामायण आपल्या सर्वांना माहीतच आहे. ही दिलेली माहिती मला खूपच रंजक वाटली, म्हणून मी तुमच्यासोबत ती शेअर केली. ती तुम्हाला कशी वाटली याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच ही माहिती इतर व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार सीता माता मिथिला नरेश राजा जनक यांची कन्या होती. एकदा राजा जनकाच्या राज्यात दुष्काळ पडला. तेव्हा ऋषीमुनींच्या सल्ल्याने त्यांनी नांगर हातात धरून स्वतः शेताची नांगरणी केली, जेणेकरून इंद्रदेव त्यांच्यावर प्रसन्न होतील आणि लवकरात लवकर त्यांच्या राज्यात पाऊस पडेल. त्यावेळी राजाचा नांगर एका धातूच्या वस्तूला धडकला आणि तो तेथेच अडकला. त्या ठिकाणी राजा जनकला एक कलश प्राप्त झाला, ज्यामध्ये एक हसतमुख सुंदर चिमुकली मुलगी होती. राजा जनक यांना मूळबाळ नव्हते, म्हणून त्यांनी त्या मुलीला आपली मुलगी म्हणून स्वीकारले आणि तिचे नाव सीता ठेवले. या घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की राजा जनक हे सीतेचे खरे पिता नव्हते. आता प्रश्न पडतो की माता सीता त्या कलशापर्यंत कशी पोहोचली? तिचे खरे वडील कोण होते? उत्तर रामायण आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेल्या कथांमध्ये याचे उत्तर आढळते. अद्भुत रामायणानुसार जेव्हा लंकापती रावण त्रेतायुगातील 3 जगांच्या स्वामित्वासाठी ध्यान करत होते, तेव्हा त्यांच्या तपस्येमुळे निर्माण झालेल्या सामर्थ्यामुळे संपूर्ण जग पेटू लागले होते. या गोष्टींशी संबंधित सर्व देवता मदतीसाठी ब्रह्मदेवाकडे पोहोचले आणि हे जग वाचवण्याकरता प्रार्थना करू लागले. मग ब्रह्माजी रावणाजवळ गेले आणि
त्यास वर मागण्यास सांगितले. रावण म्हणाला, मला अमर असण्याचे वरदान द्या. मात्र ब्रह्माजींनी अमरत्वाचे वरदान देण्यास असमर्थता व्यक्त केली. यानंतर रावण म्हणाला की मला असे वरदान द्या म्हणजे मला सूर, असुर, पिशाच, साप, किन्नर किंवा अप्सरा कोणीही मारू शकणार नाही. पुढे रावण म्हणाला, जेव्हा मी अज्ञानाने माझ्या स्वतःच्या मुलीच्याच मोहित होईन तेव्हाच माझा मृत्यू येईल. हे मला वरदान द्या. रामाला हे वरदान दिल्यानंतर ब्रह्माजी ब्रह्मलोकाकडे गेले. रावणाने आपल्याला मनुष्याच्या हातून मृत्यू येऊ नये असे वरदान मागितले नाही, कारण जो मनुष्य तो मनुष्याला कमजोर समजत होता. ब्रह्माजींकडून वरदान मिळाल्यानंतर रावण स्वतःला सर्व शक्तिमान समजू लागला. एक दिवस तो दंडकारण्याला गेला. तेथे ऋषी भिक्षू राहायचे. रावणाला त्या मुनींना मारणे योग्य वाटले नाही. तो म्हणाला, हे ऋषी मुनी, मी तुम्हाला जिंकण्याची इच्छा व्यक्त करतो. यानंतर रावणाच्या सैनिकांनी आश्रमातून कमंडू घेतले आणि एक बाण मारून ऋषींच्या शरीरातून रक्त काढले. हे रक्त त्या कमलंडूमध्ये टाकले आणि रावणाच्या स्वाधीन केले. तो कमलंडू गत्स्यमद ऋषींचा होता, जो 100 पुत्रांचे पिता होते. त्यांना आपल्याला एक मुलगी असावी अशी तीव्र इच्छा होती. देवी लक्ष्मीकडे त्यांनी आपल्या घरी मुलगी व्हावी म्हणून प्रार्थना केली होती. पुत्री प्राप्तीसाठी अभिमंत्रित केलेले दूध ऋषींनी त्या कमलंडूमध्ये ठेवले होते. याचा कलशात रावणाने ऋषीमुनींचे रक्त भरले. हे कमलंडू घेऊन रावण लंकेच्या दिशेने गेला. लंकेला पोहोचल्यावर त्यांनी पत्नी मंदोदरीला कमलंडू दिले आणि सांगितले की या कमलंडूमध्ये विषारी रक्त भरले आहे, तेव्हा याची काळजी घ्या. यानंतर रावणाची दहशत सतत वाढू लागली. त्याने राक्षस, यक्ष, गंधर्व मुलींचे अपहरण केले आणि मंदारचल, हिमवान आणि मेरूचीच्या जंगलात राहायला गेले. मंदोदरीला हे सर्व आवडले नाही आणि एक दिवस तिने असे जीवन त्यागून देण्याचा विचार केला. त्यावेळी तिने कमलंडूमध्ये ठेवलेले विषारी रक्त प्यावे असा निर्धार केला. त्या कमलंडूतील अभिमंत्रित दुधाच्या सेवनामुळे मंदोरी गर्भधारणा झाली. त्यावेळी लंकापती रावण अनेक वर्ष तेथे नव्हता. अशा परिस्थितीत राणी मंदोदरीला वाटले की जर तिला मूल झाले तर राजवाड्यातील स्त्रिया तिच्या चरित्राबद्दल वाईट साईट बोलतील. या भीतीने मंदोदरी यात्रेबद्दल खोटे सांगून विमानाने कुरुक्षेत्रात आली. तिथेच तिने एका मुलीला जन्म दिला आणि तिला कलशात ठेवून जमिनीत पुरले. काही काळानंतर नांगरणी दरम्यान राजा जनकाला तो कलश सापडला. रावणाला सीता आपली मुलगी आहे याची कल्पना नसल्यामुळे तो अज्ञानाने स्वतःच्या मुलीवर अर्थात सीतेवर मोहित झाला आणि त्याच्या याच चुकीमुळे त्याचा मृत्यू झाला. माता सीतेचा पती अर्थात भगवान श्रीराम मानवी रूपात जन्मले आणि त्यांनी रावणाचा वध केला. त्यामुळे माता सीतेची आई मंदोदरी होती. हे या अद्भुत रामायणाच्या कथेवरून स्पष्ट झाले आहे. मंदोदरीचे पती असलेल्या लंकापती रावण सीतेचा पिता झाला. तथापि सीतेचे वडील गत्स्यमद ऋषी असल्याचा काही लोकांचा विश्वास आहे, कारण अभिमंत्रित करून त्यांनी ते दूध कमलंडूत ठेवले होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती, ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. यामुळे अन्य व्यक्तींना देखील समजेल की माता सीता ही कोण होती, तसेच रावण हे माता सीताचे पिता कसे झाले. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.